Subscribe to our channel and press the bell icon। अस्सलाम वालेकुम अज़ीज़ तलबा व तालिबात। जमात दहम के मज़मून मराठी के ब्रिज कोर्स में आप तमाम का इस्तकबाल है। मराठी अंतर्भारती इयत्ता 10वी डे 3 दिवस 4 क्षेत्र लेखन क्षमता संकल्पना समानार्थी शब्द जाणून घेऊया। पुढील उदाहरणाच्या मदतीने शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी चर्चा करावी किंवा गटात चर्चा करण्यास सांगावी। अदनानची आई बाजारात गेली, माझी माय शेतात राब राब राबते। बचत गटाच्या सभेत सर्व माता भगिनी उपस्थित होत्या। वरील उदाहरणामध्ये समानार्थी आलेले शब्द ओळखून लिहा। वरील उदाहरणामध्ये एकाच अर्थाचा आलेला शब्द ओळखून लिहा। एकाच शब्दाचा अनेक अर्थ असतात, त्यास म्हणतात समानार्थी शब्द। इसके उत्तर देखेंगे। समानार्थी शब्द आई, माए, माता। एक ही अर्थ निकलने वाले शब्द है आई, माए, माता। तीसरे का उत्तर है एकाच शब्दाला अनेक अर्थ असतात, त्यास म्हणतात समानार्थी शब्द। समानार्थी शब्द लिहा। निशा, रात्र, शर्म, लाज, बहादुरी, पराक्रम, प्रशंसा, स्तुति, दोस्त, मित्र, मेहनत, श्रम। विरुद्धार्थी शब्द लिहा। सकाळी, रात्री, आत, बाहेर, शत्रु, मित्र, कुरूप, सुंदर, बेफाम, मंद, हळूहळू, गरम, थंड। शिक्षकांनी वरील चर्चेप्रमाणे विविध शब्दांचे समानार्थी रूपे देऊन विद्यार्थ्यांचे समानार्थी रूपासंदर्भातील आकलन जाणून घ्यावा। सेक्शन बनवूया। समानार्थी शब्द यानी हम्मानी अल्फाज। वारा, पवन, शाळा, विद्यालय, रास्ता, मार्ग, रस्ता, मार्ग, घर, सदन, झाड़, वृक्ष, सरिता, नदी। समानार्थी शब्द है की एग्जाम्पल्स है, मिसालें हैं। सरिता, नदी, सदन, घर, जल, पाणी, वर्षा, पाऊस। शिक्षकांनी वरील उदाहरणाच्या मदतीने पाठ्यपुस्तकातील समानार्थी शब्द शोधून या विषयावर चर्चा करून समानार्थी शब्दांची ओळख करून द्यावी। समानार्थी शब्द नेत्र, डोळे, जल, पाणी, चित्त, मन, कर्ण, कान, पाषाण, दगड, पावन, हवा, शिक्षक, गुरुजी, आवड, छंद, कामगार, मजूर, हर्ष, आनंद, पर्वत, डोंगर। उम्मीद है आपको हमारा वीडियो पसंद आया होगा। अगले वीडियो में दोबारा मुलाकात होगी। खुदा हाफिज़।